अंजनी कक्ष, देवकी कक्ष असं अजिबात नाव नाही त्या कक्षाला. जिथे स्त्रियांचं बाळंतपण होतं त्या हॉस्पिटल मधल्या त्या खोलीला, त्या रूमला नाव असतं प्रसूती ग्रह. कोण आहे ही प्रसूती? ही दक्ष महाराजांची पत्नी. पण ती पत्नी म्हणून, दक्षाची पत्नी म्हणून नाव नाही मिळालेलं. प्रसूती मातेच्या उदरात कन्येचा गर्भ वाढत होता. एवढी कन्येच्या गर्भाचं महत्व असल्या कारणानं प्रसूती मातेचं नाव त्या गृहाला दिलेलं आहे, प्रसूती ग्रह. एवढा मुलीचा गर्भ पवित्र. शक्ती प्रसूती मातेच्या उदरामध्ये वाढते. एक सुंदर कन्या रत्न 9 महिन्यानं जन्माला आलं. आनंद झाला. हळूहळू मुलगी लहानाची मोठी होते. अटीप्रमाणे महादेवासोबत लग्नही झालं. सती माता, शिव आणि सती दोघे जण कैलासामध्ये राहतात. एक दिवस प्रसंग असा घडला की ब्रह्मसभेमध्ये अनावधानानं, ठरवून नाही पण चुकीनं, दक्षाला असा गैरसमज झाला की महादेवानं आपला अपमान केला. सगळे सन्मानासाठी उठून उभे राहिले ना आपला जावई आपल्याला मान देत नाही. राग आला. सूड भावनेनं ठरवलं याचा बदला घेईल. आज महादेवानं माझा अपमान केला, एक दिवस महादेवाचा अपमान करेल. अपमान